तर शेतकरी मित्रांनो आणि पटप्रेमी बंधूंनो, आपण नेहमीच्याच पटामध्ये पाहत असतो की शक्तिमान आणि चंदा ही जोडी नावाजलेली आहे. परंतु आता आपल्याला माहीत नसेल की चंदा आणि शक्तिमान या बैलांचे नेमके मालक कोण आहेत. शक्तिमान या बैलाला नाव कसा पडला हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि हा चंदा शक्तिमान हा मित्रांचा ग्रुप आहे, तर आता त्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, चंदा शक्तिमान ही जोडी नेहमीच पहिल्या 5 मध्ये येत असतो आणि जवळपास यांचा जिंकण्याचा स्ट्राईक रेट हा बऱ्यापैकी चांगला आहे. तर मित्रांनो, आता ही सविस्तर माहिती जाणून घेऊया. महेंद्र भाऊ आपल्याला पूर्णपणे माहिती देत आहेत. सांगा पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. मी महेंद्र पांडुरंग तुरकर, राहणार किनी, पोस्ट एकोडी, तहसील साकोली, जिल्हा भंडारा. तर तुमच्या बैलांचं नाव? हे आमच्या एक चंदा म्हणून आहे आणि एक शक्तिमान. हा चंदा आमच्या किनीचा आहे प्रॉपर आणि शक्तिमान हा बोंडे येथील आहे. दोघांची जोडी असते? हो, दोघांची पण. तर आता हे किती वर्षापासून आहे तुमच्याकडे? आता मागील 2024 पासून चालू आहे. मागच्या वर्षीचा परफॉर्मन्स चांगला राहिला? मागच्या वर्षीचा परफॉर्मन्स म्हणजे 85% विनिंग झोन मध्ये होते. चांगला परफॉर्मन्स होता मागच्या वर्षीचा. तर या दोन बैलांच्या व्यतिरिक्त अजून काय दुसरे बैल असतात? याच्यामध्ये 2 बैल व्यतिरिक्त आमच्याकडे एक शिवा म्हणून बैल आहे बरगाडचा, तो पण आहे. आजच्या पटामध्ये एकोडच्या पटात चंदासोबत त्याची डबल पट्टी आहे. तर आता हे सध्या 2 बैल आहेत आणि आता हे 2च बैल तुमच्याकडे शिवा बैलासोबत आपला महत्वाचा गेम म्हणजे चंदा आणि शक्तिमान ही आपली महत्वाची जोडी. परंतु शिवा बैल आपल्याकडे एकदा असल्यामुळे, त्याच्या आज गावाजवळचा पट असल्यामुळे आज आपण चंदामध्ये त्याला हाकलत आहोत. तर हा चंदा आणि शक्तिमान तुमच्या घरच्या बैलाच्या कुठून बाहेरून? नाही, आमचा एक मित्र परिवार आहे बोंडेचा, त्यांच्याकडे शक्तिमान होता, आपल्याकडे काही नव्हता. पण आपल्याला एक त्या बैलाला एक सोबत म्हणून आपल्या गावचे प्रकाशजी वंजारी, सुरेशजी राकडे आणि मी स्वतः असे आम्ही तिघा एक पार्टनरशिप मधून एक बैल घेतलेला होता शक्तिमानसाठी जोड म्हणून सरी, आणि तोच आता सध्या चालू आहे. बरं, बैलाचं शक्तिमान नाव कसं काढलं? ते आता त्या बैल मालकांना, बोंडेवाल्यांना विचारू शकता तुम्ही, ते त्यांना माहिती आहे. ते बैलाचं शक्तिमान नाव कसं काढलं? बरं, हा बैल आम्ही 2023 मध्ये आणलेला होता. त्याचा पहिला पट होता आमचा रेंगेपार कोटा. त्या पटामध्ये हा बैलाची अशी जे कंडिशन होती, एकदम जे आपलं हाडकुळं एकदम बारीक, जे आपले कुपोषित असतात तसा. पहिल्याच पटामध्ये जेव्हा झुकला तर जागेवरूनच एकदम फुटायचा, बाहेरच निघायचा, परायचा नाही. मग हा हाडकुळा एकदम ह्या म्हणून आता कसा गेला बितला, म्हणजे अपोजिट मध्ये आम्ही त्याला तुलना दिली. हा म्हणजे अपोजिट मध्ये शक्तिमान बाबा चला, म्हणजे ताकदच नाही याच्यात, म्हणून अपोजिट मध्ये तुलना दिली. मग जेव्हा आम्ही गावच्या जनावर याची प्रॅक्टिस वगैरे घेतली, जेव्हा बैल धावायला लागला, मग त्या कंटिन्यू तोच नाव शक्तिमान चालत आला. हा बरोबर बरोबर. आता याचा कोणता का खुराक वगैरे, याचा व्यायाम वगैरे कसा? याचा पावसाळ्यामध्ये आपण जसा बैल स्टॉप असते, पावसाळ्यात आपल्या इकडं शर्यत नाही राहत, त्या याच्यात आम्ही थोडस शेतीच्या कामाला यूज करतो. शेतीचा काम आहे? हो, शेतीच्या कामाला यूज करतो आम्ही. हो, शेतीच्या कामाला यूज करतो. अधून मधून आम्ही त्याला पोहून पण देतो. आणि मग आपले हे खुराक काजू, अंजीर, बदाम आणि हो, माणसं खूप तुमच्या परिवारात सदस्यापेक्षा महत्वाची किंमत त्याला आहे. घरच्या मुलाला जेवढा आपण नाही देत तेवढा याला खुराक असते. असं आहे. सांगू शकाल या बैलाविषयी? हा बैल म्हणजे जसं पटाचे शर्यतीचे बैल असतात, एकदम चिडखोड असतात, पण हा बैल एवढा साधा सिंपल आहे. लहानसा मुर्गा जरी जवळ गेला ह्या बैलाच्या, लात नाही उचलणार, काही नाही. आपण झुकताना पण एकदम सिंपल असतो, आपण जसे बंडी बैलाचे बैल झुकतो एकदम सिंपल, म्हणजे एकदम खूपच सिंपल. हा याची स्पेशालिटी आहे. की विशेष स्पेशालिटी म्हणजे 24 पासून आपल्या बैलाचा तो आता सध्या सुरूच आहे. दोन्ही बैलांचा, चंदा आणि शक्तिमान. आपल्या 4 जिल्ह्यामध्ये याचं नाव आहे. राजा बैल म्हणजे जे शरीर यष्टी आहे, जे गुणधर्म आहेत, त्याच्या अपोजिट मध्ये पडणारा पटामध्ये बैला. हो, मग हा पटाचा शौक तुम्हाला कसा का लागला? पटाचा शौक म्हणजे हा पूर्वी आम्हाला लहानपणापासूनच होता, मग मध्यंतरी शौक होता, छंद, शौक म्हणजे छंद होता. मग 7-8 वर्ष पट हा बंद होता. महाराष्ट्र शासनाचा जो काही त्याच्यात होता नियमानुसार तो बंद झाला. जेव्हा सुरू झाला पुन्हा मग आम्हाला छंद म्हणून आम्ही ते
पाडतो.